ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कोर्टाच्या पुढील तारखेला एक वेगळ्याच वळणावरती मालिका आपल्याला जाताना दिसणार आहे. कोर्टाच्या एका वेगळ्याच वळणावरती मधुभाऊ आता मात्र एक खूप मोठा सत्याचा उलगडा करणार असतात. ॲक्च्युली प्रिया खोटं बोलते हे सिद्ध करण्यासाठी अर्जुनने खूप मोठा डाव रचलेला असतो, पण तो डाव एका वेगळ्याच दिशेने भरकटत जातो. प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणण्यासाठी आणि केसला मधुभाऊंच्या दिशेने मजबूत करण्यासाठी अर्जुन मधुभाऊंच्या तोंडून प्रियाच्या लहानपणीपासूनचं सगळे खोटारडेपणा समोर आणता आणता प्रियाच्या आश्रमात येण्याचं सत्य समोर येतं. प्रियाचे लहानपणीचे फोटो समोर येतात. आश्रमातला सगळा रेकॉर्ड मागवला जातो आणि रविराज हादरतात. खूप मोठा सत्याचा उलगडा होत आता मात्र इकडे मधुभाऊंच्या तोंडून हे सगळं ऐकता प्रिया किती खोटारडी आहे हे रविराजांच्या लक्षात येतं. मधुभाऊंच्या केसची सुनवाई असते आणि आता अर्जुन आणि सायली दोघंजण चाललेले असतात. ॲक्च्युली सायलीला खरं तर कोर्टाने हजर राहण्यासाठी नोटीस बजावलेली असते, कारण आश्रमाचा सुद्धा आता निकाल लागणार असतो. आश्रमातील जमिनीचा आणि आश्रमावरील पूर्ण सगळ्या बांधकामाचा निकाल असतो. त्यामुळे आश्रमात राहणाऱ्या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं असतं. मग अर्जुन आणि सायली दोघंजण जायला निघतात. विमल सांगत असते, सायलीताई मला खात्री आहे आज तरी मधुभाऊंना जामीन नक्की मिळेल. मधुभाऊ कायमसाठी सुटतील आणि नंतर पुढल्या ह्याला त्यांची निर्दोष सुटका होईल. मी देवी आईकडे प्रार्थना करेन. कल्पना म्हणते, हो सायली तू काळजी करू नकोस, मधुभाऊंना नक्कीच न्याय मिळेल. अर्जुन आता म्हणतो, मी तुम्हाला वचन दिलंय की 2 महिन्यामध्ये मधुभाऊंना सोडवेन. 2 महिन्याबदली ही पहिली हिअरिंग आहे. या हिअरिंगला आपण मधुभाऊंना जामिनावर सोडवू आणि पुढल्या हिअरिंगला आपण मधुभाऊंना निर्दोष सुटका करू. त्यावरती कल्पना म्हणते, मधुभाऊ निर्दोष सुटले की आश्रमाचं काय होणार? अर्जुन म्हणतो, आश्रमाची सुद्धा आता केस सुरू आहे. म्हणजे आश्रमाची जमीन, त्याच्यावरती असलेलं बांधकाम आणि ते जेव्हा लिलावात काढलं तेव्हा खरेदी केलेला आता इकडे महिपती शिकरे या सगळ्यांच्या विरोधात कोर्टात केस चालू आहे. बघूया कोर्ट काय निकाल देतंय ते, असं म्हणत अर्जुन आता सायलीला घेऊन निघतो आणि तो म्हणतो, लवकरात लवकर बाहेर या. सायली आणि आता कारच्या दिशेने येतात. सायली म्हणते, सर नक्की मधुभाऊ सुटतील ना? अर्जुन म्हणतो, आपण वेळेत पोचलो ना तर काहीतरी होईल, नाहीतर नेहमीप्रमाणे जर कोर्टात लेट गेलो तर जज साहेब मलाच निकालात काढतील. असं म्हणत दोघंजण कोर्टात येतात. कोर्टात आल्यावरती तिकडे चैतन्याला सगळी केस समजावून सांगत अर्जुन सांगत असतो, यावेळेला आपला डाव असणार आहे प्रियाचा म्हणजेच तन्वीचा खोटारडेपणा. हा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आपणच आणायचा आहे आणि यासाठी मधुभाऊंशी माझं बोलणं झालंय. मधुभाऊंना मी सांगितलेलं आहे की तिच्या लहानपणीपासून ती कसं खोटं वागायची या सगळ्याचे पुरावे काका काकू आणि सायली यांची सुद्धा आपण साक्ष घ्यायची आहे प्रियाच्या बाबतीत. असं म्हणत आता इकडे अर्जुनने खूप मोठा डाव रचलेला असतो, पण अर्जुनला सुद्धा माहीत नसतं या डावात प्रिया वेगळ्याच पद्धतीत अडकणार असते. मग आता रविराज सांगत असतो, आता तुम्हाला माझ्या मुलीच्या विरोधात कारस्थान करायला काहीच मिळत नसेल तर कोर्टामध्ये तिची बदनामी करणं तरी थांबवा. याच्यावरती अर्जुन म्हणतो, हे माझं काम आहे, मी बदनामी करत नाही आहे, मी चौकशी करतोय. त्यावरती रविराज म्हणतात, ज्या पद्धतीने माझ्या मुलीकडे प्रश्न येतील ना त्याच पद्धतीने तुझ्या बायकोकडे प्रश्न आले तर मात्र तू अजिबात कोर्टामध्ये गोंधळ घालायचा नाही. सायली विचार करते, रविराज सर पहिल्यापासून एक धारणा बनवून का आलेत काही कळतच नाहीये. अर्जुन म्हणतो, जशास तसं तुम्ही करणार असाल तर मी दुप्पट वेगाने त्यास तसंच उत्तर देईन. असं म्हणत कोर्टाची केस सुरू व्हायच्या आधीच दोघांच्यात भांडणं सुरू होतात. कोर्टाची केस सुरू झाल्यावरती अर्जुन पहिल्याच वेळेला प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो. प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती आता मात्र प्रिया हदरते. प्रिया विटनेस बॉक्समध्ये येते. येता येता मधुभाऊंकडे एक रागीट लूक देत प्रिया आता येते. त्यावरती अर्जुन सांगत असतो, मला काही प्रश्नांची उत्तरं हवेत. म्हणजे मधुभाऊ मला ना तन्वी किल्लेदार उर्फ प्रिया मधुकर यांच्याबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे लहानपणापासून त्यांच्या काही सवयी, लहानपणापासून त्यांनी आश्रमामध्ये कशा पद्धतीत जीवन जगले हे सगळं. मग मधुभाऊ सांगायला लागतात. मधुभाऊ सांगतात, खरं तर माझ्या आश्रमामध्ये सगळ्यात पहिली आलेली म्हणजे सायलीनंतर ही प्रियानंतर काका काकूसुद्धा माझ्या इथे आले. म्हणजे प्रियाच्या आधी काका काकू आले, सायलीनंतर काका काकू आणि मग प्रिया, त्यानंतर ही सगळी लहान मुलं. त्याच्या आधी मध्ये एकदा हरीश सुद्धा होता. तोच हरीश त्याने माझ्या विरुद्ध साक्ष दिली आणि नंतर गायब झाला.
असं म्हणत मधुभाऊ सगळा खुलासा करतात. म्हणजे आता आश्रमात येण्याचा क्रम निघतो. प्रिया गडबडते. आश्रमात येण्याचा क्रम निघाल्यावरती उगाचच काहीतरी नको ते बाहेर यायला नको, जेणेकरून मी तन्वी नाही याच्यावर शिक्कामोर्तब व्हायला नको. आणि प्रियाची भीती खरी ठरणार असते, कारण रविराजांच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो. जी भीती प्रियाला असते तीच भीती नागराजला असते. आता अर्जुन विचारतो, मग ठीक आहे, लहानपणापासून ही ज्या वेळेला तुमच्याकडे आली कसा होता हिचा स्वभाव? यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, ही पहिल्यापासून खूप हट्टी, स्वतःच म्हणणं खरं करणारी, स्वतःला हवे तेच करणारी. याच्यावर अर्जुन म्हणतो, मान्य आहे तुम्हाला हे? आता मात्र इकडे रविराज मध्येच उठतात आणि म्हणतात, माझी मुलगी लहानपणापासून ही अशी नव्हतीच. मी ऑब्जेक्शन घेऊ इच्छितो. माझी मुलगी लहानपणापासून समंजस प्रेमळ होती. मी तिला ओळखतो ना. यावरती आता मात्र इकडे कोर्टामध्ये सगळा खुलासा मागितला जातो. मग रविराज सांगतात, माझी 5 वर्षाची मुलगी हरवली होती आणि नंतर ती यांच्या आश्रमात गेली, त्यामुळे माझ्या मुलीला मी चांगलं ओळखतो. यांची दिशाभूल करण्यात येऊ नये. अर्जुन म्हणतो, हे बघा, तुमच्याजवळ जोपर्यंत होती तोपर्यंत ती कशी होती तुम्ही सांगू शकता, पण ज्या वेळेला आश्रमात आली तेव्हा ती कशी होती हे मधुभाऊ सांगणार ना. असं म्हणत अर्जुन रविराजांना गप्प करतो. त्यानंतर कुसुमला बोलवलं जातं. कुसुमला विचारलं तर तुम्ही कधी आला होता? त्यावरती कुसुम सांगते, काका काकूंच्या सोबतच मी आले होते, माझ्यानंतर ही प्रिया आली. आता याच्यावरती कुसुमला प्रश्न विचारला जातो की हिच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यावरती कुसुम सांगते, मधुभाऊंनी सांगितलं ते तंतोतंत खरं आहे. हिला आपण जी गोष्ट नको सांगू ना तीच गोष्ट ही करणार, आणि आम्ही प्रत्येक वेळा तिला ओरडायचो. म्हणजे वेगळ्या प्रकारचे कपडे असू दे किंवा छान चौकीमध्ये राहणं असू दे, आश्रमात हे सगळं आम्हाला परवडायचं नाही, पण प्रियाकडे नेहमी हे सगळं असायचं. असं म्हणत एक एक करत सगळेच जण प्रियाच्या विरोधात साक्ष देतात. त्यावरती अर्जुन म्हणतो, बरं, हे झालं यांच्या स्वभावाबद्दल, पण यांच्या स्वभावामध्ये खरेपणा किती आहे याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? मग मात्र मधुभाऊ सांगतात, नाही, हिच्या बोलण्यामध्ये दरवेळेला खोटेपणाचा मला भास होतो. ही दरवेळेला खोटं बोलायची. यावरती प्रिया सांगते, मी कधीच खोटं बोलले नाही. रविराज म्हणतात, माझी मुलगी खोटं बोलत नाही. यावरती आता अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला जेव्हा विचारेन तेव्हा तुम्ही सांगा तुमची मुलगी काय करते किंवा काय नाही. आता शेवटचा वार होणार असतो. कोर्टामध्ये आता मधुभाऊंना बोलण्याची परवानगी देते. मधुभाऊ आता सांगायला लागतात की ही ज्या वेळेला आमच्याकडे आली त्याच वेळेला आश्रमामध्ये आमच्या साऊ, काका काकू आणि कुसुम हे इतके होते. ही आल्यावरती हिचा हट्टीपणा, हिचं सगळ्यांच्याबद्दल ॲरोगंट वागणं हे तुम्ही काका काकू आणि आता कुसुमला पण विचारू शकता. सायलीला तर ही घालून पाडून बोलायची. म्हणजे सायली माझ्याकडे आली त्यावेळेला सायली 5 वर्षाची होती, पण ही माझ्याकडे आली त्यावेळेला ही फक्त 3 वर्षाची होती, लहान होते म्हणून हिचे आम्ही लाड केले. आता 3 वर्षाची म्हटल्यावर ते अर्जुन पण गडबडतो आणि म्हणतो, मधुभाऊ तुमचा काही गोंधळ होतोय का? कारण तन्वी किल्लेदार जेव्हा हरवली तेव्हा ती 5 वर्षाची होती. आता प्रियाचं सगळं भांडं फुटण्याची वेळ आलेली असते. आता मात्र कोर्टाकडून मधुभाऊंचा सगळा रेकॉर्ड मागवला जातो. रविराज म्हणतात, हे काहीतरी खोटं बोलतायत. मग अर्जुन सांगतो, जर का हे खोटं बोलत असते तर आश्रमातील रेकॉर्ड मागवण्यात यावा. आता आश्रमाचा रेकॉर्ड मागवण्यात येणार असतो आणि त्यामध्ये असलेल्या फोटोवरून लहानपणीच्या फोटोचा खरेपणा लक्षात येताच केस पलटणार असते. मधुभाऊंनी कोर्टासमोर प्रिया आणि तन्वीचे लहानपणीचे फोटो सादर करण्याची आता परवानगी घेत ते सादर केल्यावरती मालिकेमध्ये कशी समीकरणं बदलणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.